नमस्कार मंडळी, आज आपण करत आहोत सोयाबीनची भाजी, याला शाकाहारी मटण देखील म्हणतात। इथे आपण बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, सोयाबीन भिजवून घेतलेलं आहे। तशाच प्रकारे मी वाटण करणार आहे। खोबरं, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायचं आहे आणि वाटण छान बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये तेल परतून घ्यायचं आहे। तेल परतून घ्यायचं, त्यामध्ये कांदा टोमॅटो छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण केलेलं वाटण टाकायचं आहे हिरवा मसाल्याचं, तेही छान परतून घ्यायचं आहे। ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि हळद टाकून घ्यायचे आहे आणि इथे मी थोडा गरम मसालाही घातलेला आहे त्याच्यामध्ये, तोही छान परतून घ्यायचा आहे। म्हणजे त्याला छान तेल सुटतं मसाल्याला आणि टेक्स्चरही छान होतं। हे सर्व भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण भिजवलेले सोयाबीन किंवा शाकाहारी मटण टाकायचं आहे। ते टाकून झाल्यानंतर तेही छान परतून घ्यायचं आहे आणि थोडं आपण त्यात पाणी घालायचं आहे शिजायला। अशा प्रकारे आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे।